ब्रेकनंतर स्वागत। एक महत्त्वाची बातमी आपण बघूया। दिनकर पाटील आणि त्यांचा मुलगा अमोल पाटील या दोघा पितापुत्रांसह त्यांच्यासोबत भाजपात आलेल्या आणखीन 2 जणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे। दरम्यान दिनकर पाटलांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। दिनकर पाटील यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळेंनी। प्रचाराचा श्रीगणेशा केलाय। खरं तर अनेक उमेदवारांची एबी फॉर्मची पळवापळी सुरू होती, मात्र तुम्ही प्रचारात व्यस्त होता, हे कसं जमवलं? असं आहे, गेल्या 45 वर्षापासून आम्ही जनसेवा करतो एकनिष्ठेने आणि जनतेच्या सुखदुःखात असतो, त्यांची कामं करत असतो। आणि आज आपण बघितलं असेल की या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या मार्गदर्शनाने आम्ही 4ही उमेदवार दिवरेताई, गोटेकरताई, अमोल पाटील, मी स्वतः दिनकर पाटील, लता पाटील आमच्या पॅनलच्या नेत्या आहेत त्या, आणि आम्ही आज हे सर्व माझ्या माता भगिनी बंधू आम्ही सगळे अतिशय आनंदाने, अतिशय चांगला प्रतिसाद आणि नागरिकांना काम करणारा, त्यांच्यात नेहमी असणारा कार्यकर्ता लागतो। आम्ही 1992 पासून या भागामध्ये प्रतिनिधित्व करतो आणि जनता संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या आमच्या 4ही उमेदवारांना विजयी करणार आहे। आपण बघितलं असेल, नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला हा केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि गिरीश भाऊ महाजनांनी सुरू केला। आज शहरामध्ये अतिशय चांगली शांतता आहे, त्यामुळे जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करणार, 100+ नारा पूर्ण होणार। आपण बघतोय अशा पद्धतीचा प्रतिसाद जो आहे तो या मतदारांना मिळतोय। एक मोठी गर्दी जी आहे ती नाशिकमध्ये पाहायला मिळते। नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवारांचं असं ठिकठिकाणी स्वागत केलं जातंय, औक्षण केलं जातंय आणि त्यांचा सत्कार देखील केला जातो। एकूणच जर आपण बघितलं तर नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये रंगत भरत असताना दिनकर पाटील यांनी मात्र प्रचारात आघाडी घेतल्याचं पाहायला मिळतंय। लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक।